मंडळी दसरा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दसऱ्याचं जसं आध्यात्मिक महत्व आहे त्याच सोबत आपल्या महाराष्ट्रात या दसऱ्याला राजकीय महत्व सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाले. आणि याचं कारण म्हणजे दसऱ्या दिवशी महाराष्ट्रात होणारे दसरा मेळावे. दसऱ्याच्या या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दसरा मेळावे होत असतात. त्यात नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असेल, कोल्हापूरमधला शाही दसरा सोहळा असेल. या दोन सोहळ्यांसोबतच भगवानगडावर होणारा गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा आणि त्यासोबतच शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा. 2022 मध्ये शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुंबईमध्ये शिवसेनेचे 2 दसरा मेळावे झाले. आणि यंदा या मेळाव्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा सुद्धा समाविष्ट झालाय. त्यामुळं महाराष्ट्रात यावर्षी एकूण 6 दसरा मेळावे भरणार आहेत. मग आता कोणकोणत्या मेळाव्यांमधून कोणती कोणती भूमिका जाहीर केली जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. यातल्याच राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या शिवाजी पार्कच्या शिवसेनेच्या आणि भगवानगडावरील मुंडेंच्या दसरा मेळाव्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. याच 2 दसरा मेळाव्यांचा इतिहास पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी सुरुवातीला पाहूयात भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा संपूर्ण इतिहास. तर बीड जिल्ह्यामधल्या सावरगाव या ठिकाणी धौम्य किंवा धुम्यागड म्हणून ओळखला जाणारा एक गड होता. या गडावर सावरगाव घाट इथले आबाजी तुपाजी सानप हे गडावरती येऊन सातत्यानं कीर्तन प्रवचन करायचे. याच ठिकाणी त्यांनी दिंडी सोहळ्याची सुद्धा सुरुवात केली. हेच आबाजी सानप पुढे भगवान बाबा म्हणून सर्वत्र ओळखले जाऊ लागले. याच भगवान बाबांचं वास्तव्य धौम्य गडावर असल्यामुळे या गडाला पुढे भगवानगड म्हणून सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. भगवान बाबांनी गडाचा जीर्णोद्धार केला, गडाची डागडुजी केली आणि गड उभारल्यानंतर पहिला दसरा मेळावा गडावरती घेतला गेला. या प्रसंगी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची देखील उपस्थिती होती. नंतर 1994 पासून गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू ठेवली. राज्यभरातून त्यांचे लाखो समर्थक या दिवशी त्यांच्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित असायचे. पुढे गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा ही परंपरा सतत चालू ठेवली. मात्र 2016 मध्ये ह्या मेळाव्यावरून वादाची ठिणगी पडली. भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी पंकजा मुंडेंना गडावर दसरा मेळावा घेण्यास नकार दिला होता. मग पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी जनतेला संबोधित करत मेळावा घेतला. पण हा विरोध लक्षात घेता त्यांनी 2017 मध्ये भगवान बाबांच्या जन्मस्थळी अर्थात पाटोदा तालुक्यातील सावरगाव इथं भगवान भक्तिगड नावाचं एक स्मारक तयार केलं. आणि 2017 नंतर त्यांनी या भगवान भक्ती गडावरच आपला दसरा मेळावा भरवायला सुरुवात केली. गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडाचा विकास केला तर पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मस्थळाच्या विकासाकडे लक्ष दिलं असं सगळीकडे सांगितलं जातं. अशा प्रकारे आता भगवानगडापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सावरगाव घाट इथं आता पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होत असतो. यंदा पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांचे बंधू धनंजय मुंडे हे सुद्धा या मेळाव्याला उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यामुळं पंकजा मुंडेंचा आगामी मेळावा मोठा चर्चेत आहे. त्यातच मनोज जरांगे यांचा सुद्धा दसरा मेळावा नारायणगडावर होणार आहे. धाकटी पंढरी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारं नारायणगड हे सुद्धा महाराष्ट्रातील जनतेचं श्रद्धास्थान आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या जरांगे फॅक्टरच्या फटक्यामुळं मराठवाड्यातील महायुतीच्या अनेक उमेदवारांना त्याचा मोठा तोटा बसला होता. आता मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकात सुद्धा काही इफेक्ट पडतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मग आता पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे आपापल्या मेळाव्यातून कोणती दिशा मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे. आणि या दसरा मेळाव्यांसोबतच महाराष्ट्रातला दुसरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा शिवतीर्थावरील शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा. 19 जून 1966 ला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर 4च महिन्यांनी म्हणजे 30 ऑक्टोबर 1966 ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आयोजित केला होता. तेव्हापासून सातत्यानं शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक बाळासाहेबांना ऐकण्यासाठी या दिवशी शिवाजी पार्कवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचे. आधी शस्त्रपूजन व्हायचं, मग उपस्थित नेत्यांची भाषणं व्हायची आणि शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करायचे. याच दसरा मेळाव्यातून ते आपली पुढची राजकीय दिशा सुद्धा जाहीर करायचे. या दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांनी अनेक महत्वाच्या दिशा ठरवून दिल्या होत्या.
1975 साली याच दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांनी काँग्रेस सरकारने आणलेल्या आणीबाणीचं समर्थन केलं होतं. 1982 सालच्या दसरा मेळाव्यासाठी काँग्रेसमध्ये असणारे शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांना सुद्धा या दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. 1991च्या दसरा मेळाव्यामधून मुंबईत वानखेडे स्टेडियमवर होणारा भारत पाकिस्तान सामना होऊ देणार नाही अशी जाहीर भूमिका बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातून व्यक्त केली होती. 1996 मध्ये याच दसरा मेळाव्यामधून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिव उद्योगची संकल्पना इथून समोर करण्यात आली होती. आणि 2010 मध्ये याच दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांनी आपले नातू आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देत युवा सेनेची घोषणा केली होती. 2011 सालचा दसरा मेळावा बाळासाहेबांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवलेला शेवटचा दसरा मेळावा होता. 2012च्या दसरा मेळाव्यासाठी प्रकृतीच्या कारणास्तव बाळासाहेब दसरा मेळाव्याला हजर राहू शकले नव्हते. तेव्हा व्हिडिओ मेसेजच्या स्वरूपात बाळासाहेबांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. त्यानंतर बाळासाहेबांचं दुःखद निधन झालं आणि 2013 पासून उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याला संबोधित करू लागले. 2022 मध्ये मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये शिवसेनेचे 2 दसरा मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा तर एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मध्ये झालेला दसरा मेळावा. त्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडला तर एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान इथं आपला दसरा मेळावा आयोजित केला होता. आणि आता यावर्षी सुद्धा मुंबईत असेच शिवसेनेचे 2 दसरा मेळावे होणार आहेत. दोन्ही गटांनी आपापल्या दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. मग आता या दोन्ही मेळाव्यांमधून कोणकोणत्या मुद्द्यांना स्पर्श केला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि शिवसैनिकांचं लक्ष लागून राहणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रात एकूण 6 दसरा मेळावे आयोजित होणार आहेत. सर्व मेळाव्यांच्या आयोजकांनी आपापल्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईमधल्या दोन्ही मेळाव्यांवर पावसाचं संकट आहे असं सांगितलं जातंय. पण एकंदरीतच लाखोंच्या संख्येनं या सर्व दसरा मेळाव्यांसाठी जनसमुदाय उपस्थित राहणार आहेत. मग आता कोणकोणत्या मेळाव्यांमधून कोणकोणत्या भूमिका जाहीर केल्या जातात, कोणत्या मुद्द्यांना हात घातला जातो आणि या सर्व मेळाव्यांचा आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये कसा परिणाम दिसून येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कसे असतील यंदाचे सर्व दसरा मेळावे? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.